मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो 21 रुपये मिळणार आहे। जानेवारीचा जो काही हप्ता आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि 21 रुपये जाहीर झालेला आहे असं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे। आता यामध्ये किती सत्यता आहे हे आपण जाणून घेणार आहोत। बघा, मुख्यमंत्री जे काही देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याकडून अजूनही या हप्त्याबद्दल किंवा जानेवारीच्या हप्त्या वाढीबद्दल म्हणजेच की 1500 वरून 2100 करणार अशाबद्दलचं कोणतंही ट्विट किंवा मग कुठल्याही प्रकारचं वक्तव्य त्यांचं आलेलं नाही आहे। परंतु जे काही उदय सामंत आहेत, गोव्याचे मंत्री आहेत, ते तर त्यांनी एकदा एक संबोधन केलं होतं आणि लाडक्या बहिणींना संबोधित करत असताना त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 21 रुपये करणार आहोत, त्यांचे जे काही मानधन आहे त्यामध्ये वाढ करणार आहोत आणि हे जे 21 रुपये आहेत आम्ही अभ्यास करून यामध्ये वाढ करण्यात आहोत आणि हे कधी करणार याचं निश्चित तारीख सांगितली नव्हती। परंतु त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं याला 1 वर्ष होत आलेलं आहे आणि आता 5-6 दिवसा अगोदरच जे काही महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या अगोदर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी एका सभेला संबोधित करताना सांगितलं होतं की 21 रुपये वाढ करणार, परंतु कधी करणार हे सुद्धा त्यांनी सांगितलं। ते आपण बघून घेऊया आधी, नंतर आपण विचार करूया आणि समजून घेऊया की खरंच 21 रुपयाची जी काही हप्ता आहे जानेवारीचा तो आपल्याला मिळणार आहे का किंवा मग कधीपर्यंत आपल्याला ही वाढ मिळू शकते, सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार, मी देवानंद गावंदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो, आपण बघूया की नेमकं 2100 रुपयांचा जो लाभ आहे आपल्याला, हा जो वाढ आहे हे कधी होणार आहे। बघा, तुम्हाला माहीत असेल की विधानसभा निवडणुकींमध्ये जे काही सरकारनं आपलं जे काही मॅनिफेस्टो आणलं होतं, जे काही जाहीरनामा आणला होता, त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये प्रति महिन्याला देणार आहोत। आता याला कमी जास्त 1 वर्ष होत आलेलं आहे आणि अजूनही ही वाढ करण्यात आलेली नाही आहे। आता ही वाढ म्हणजेच की 2100 रुपये सर्व लाडक्या बहिणींना कधीपासून देणार आहेत हे आपण बघूया। आणि याचे संकेत जे काही एकनाथजी शिंदे आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, तर यांनी सांगितलेलं आहे एका सभेमध्ये। आता मुंबईला जे काही सभा झाली त्यांची महापालिकेच्या पार्श्वभूमीवर, जे काही महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी भारतनगर मुंबईमध्ये जाऊन एक सभा घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जो काही 2100 रुपयाचा वाढ आहे हे आम्ही आता करणार आहोत, परंतु कधी करणार हे सुद्धा त्यांनी सांगितलं। ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत, कारण की 1 वर्ष झालं, 1 ते 1.5 वर्ष होत आहे, अजूनही जाहीरनाम्यामधून जे काही त्यांनी वाढ करण्याचे संकेत दिले होते की आम्ही लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार आहोत, ते अजूनही करण्यात आलेले नाही आहेत। तर आता नेमकं काय होणार आहे, कधीपर्यंत ही वाढ होणार आहे तेच बघूया। आधी तो व्हिडिओ बघून घेऊया। वो भी हम करेंगे और वो भी करेंगे, ते पण आपण करू। आणि त्याचबरोबर इथं चांगले रस्ते पाहिजे ना, पाणी पाहिजे ना, दिवाबत्ती पाहिजे, गार्डन पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे। आता आहे का? कुठे खेळतं पोरं? गल्लीमध्ये। आता मोठे रस्ते करू, आपण मोठं मैदान करू मुलांना खेळायला। मी सांगितल्याप्रमाणे क्लस्टर मध्ये सगळं होणार आणि मी तुम्हाला सांगतो, क्लस्टर मध्ये जेवढे घर आहेत त्या प्रत्येकाला घर देण्याचं काम हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे करेल। कारण क्लस्टर योजना आम्ही त्याच्यासाठीच आणली की याच्यामध्ये पात्र अपात्राचा भानगड ठेवली नाही। जेवढे घर, जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घर देण्याचं काम या क्लस्टरच्या माध्यमातून करतोय आपण। आणि म्हणून ठाणे में चालू हो गया, 25-30 माले की बिल्डिंग शुरू हो गई है। इधर घाटकोपर में रमाबाई आंबेडकर नगर जाऊन बघून या, काम चालू झालंय। क्लस्टर मध्ये 17,000 घरांपैकी किती हजार घर आहे? 5,500। तुम्हाला मी सांगतो, 5,500 परिवार आहेत ना, 5,500 घर आहेत ना, 5,500च्या 5,500 एक पण घर त्याच्यात शिल्लक राहणार नाही, सगळ्यांना घर देणार। आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं आपल्याला मिळवायचं आहे। या सोयीशिवाय प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि स्वप्न पूर्ण करण्याचं काम मला गृहमंत्री असल्यामुळे, नगर विकास मंत्री असल्यामुळे करता येईल। सगळ्या सोयी सुविधा ज्या द्यायच्या आहेत ते नगर विकास विभाग देतो आणि म्हणून सोयी सुविधा देण्यासाठी नगर विकास खातं पैसे कमी पडू देणार नाही।
सुरू आहे. लाडक्या बहिणींना मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना, बरोबर आहे. आता ही लाडकी कोणी आलं, किती कोणी बोललं तरी सुद्धा, कोणीचा माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आता 1500 रुपये आहेत ना, 1500 आहेत, ते वाढवणार नंतर. जे बोललोय ना आम्ही वचननाम्यामध्ये ते करणार. आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. या लाडक्या बहिणींना आम्हाला, तुम्ही मस्क चेष्टेमध्ये जाऊ नका, लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती. तेव्हाच आम्हाला समाधान वाटेल. आणि म्हणून, कारण तुम्ही चमत्कार दाखवले विधानसभेला, तोच चमत्कार या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवणार ना. तर बघा लाडक्या बहिणींनो, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा अस्पष्ट म्हणजेच की व्यवस्थितरित्या काही तारीख सांगितली नाही आहे किंवा मग कुठल्याही प्रकारची घोषणा त्यांनी अशी केली नाही की या महिन्यापासून करणार आहोत किंवा मग या महिन्यापासून करणार, असं काहीही सांगितलं नाही. फक्त त्यांनी एवढंच म्हटलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींची सध्या 1500 आहेत ना, तर आता यामध्ये आम्ही वाढ करणार आहोत आणि 2100 रुपये करणार नंतर म्हटलेलं आहे. पण नंतर म्हणजे आता कधी समजावं आता, कारण की याला आणखीही वेळ लागणार आहे. आता हा जो जानेवारीचा हप्ता आहे हा 2100 रुपये मिळणार नाही आहे, कारण की स्पष्ट झालेला आहे. आपल्याला जो काही 2100 रुपयाची जी काही वाढ होणार आहे यामध्ये आणखीनही काही कालावधी लागू शकतो. 1 ते 2 महिन्याचा किंवा 2-4 महिन्याचा सुद्धा कालावधी लागू शकतो. 5-6 महिन्याची सुद्धा यावेळेस टाईम लागू शकतो, कारण की स्पष्ट कुणीही सांगत नाही आहे की या महिन्यापासून आम्ही 2100 रुपये करणार आहोत म्हणून. आता यामध्येच तुम्हाला एक गोष्ट आणखीन लक्षात घेण्यासारखी आहे की शासन ज्या ज्या काही योजना राबवत असतात किंवा ज्या ज्या योजनांमध्ये संबंधित जे काही फैसले किंवा जे काही सरकार त्यांच्याबाबतचे योग्य जे काही निर्णय घेत असतात, तर त्याचा सर्वात आधी शासन निर्णय येत असतो. मंत्रिमंडळ बैठका होतात, त्यामध्ये त्यांना सांगण्यात येतं की अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णयाच्या रूपानं आपल्या समोर येतो आणि जो काही GR असतो त्या GRमध्ये सर्व काही नमूद केलं जात असते की आम्ही अशा प्रकारची फैसला केलेला आहे किंवा मग अशा प्रकारचा आम्ही यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. जर 2100 रुपये करण्यात आले असतील तर ते 2100 रुपयामध्ये वाढ करण्यात, त्याबद्दलचा काही शासन निर्णय आधी येतो. त्यानंतर तो शासन निर्णय आल्यानंतर मग आपल्याला जे काही वाढ असते किंवा जो काही अनुदान वाढ जे काही करण्यात आले असतात ते होत असते. तर हे प्रोसेस अशा प्रकारे चालत असते. म्हणजेच की बैठका होतात मंत्रिमंडळामध्ये, त्यामध्ये विचार केला जातो, त्यानंतर मग एक प्रकारे त्याला मान्यता मिळते आणि त्यानंतर मग त्याचा शासन निर्णय निघतो आणि शासन निर्णय निघाल्यानंतर आपल्याला तो पब्लिक केला जातो आणि नंतर मग आपली जी काही वाढ आहे ते होत असते. अशा प्रकारचं जी प्रोसेस आहे हे होत असते आणि अशीच कोणत्याही प्रकारची वाढ अशाच प्रकारे होत असते. म्हणून आता जे काही 2100 रुपये आहेत हे अजूनही त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला नाही आहे. म्हणून आता हा जे काही वाढ आहे हे होणार नाही आहे. जानेवारीचा हप्ता जो काय आपल्याला 1500च मिळणार आहे आणि पुढेही अजूनही 5-6 महिन्याचा कालावधी यामध्ये लागू शकतो. संकेत दिलेले आहेत एकनाथजी शिंदे यांनी, होणार आहे, परंतु यामध्ये टाईम लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता यामध्ये लाडक्या बहिणींची मनस्थितीसुद्धा बदललेली आहे, कारण की यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की खूप साऱ्या 60 लाख महिलांचं जे काही KYC आहे ते झालेलं नाही आहे. प्रोसेसिंग व्यवस्थित न झाल्यामुळे, तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांची KYC झाल्या नसल्यामुळे त्यांना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे. जानेवारीचा हप्ता तर कुणालाच मिळाला नाही आहे, येणार आहे लवकरच, परंतु डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ताही त्यांना मिळालेला नाही आहे. आता अशातच त्यांच्या जे काही मनामध्ये चाललं आहे की आधी तुम्ही 1500 रुपये सुरळीत देणे चालू करा आणि नंतर वाढ करून मग 2100 रुपये द्या, अशा प्रकारची भावना आता त्यांची निर्माण झाली आहे. कारण की 1500 रुपयेच तुम्ही हप्ता आम्हाला वेळेवर व्यवस्थित देत नाही आहेत, तर मग 2100 रुपये कधी करणार आणि कधी देणार, अशा प्रकारचे त्यांचं मन झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.